भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 जानेवारी 2025 शुक्रवार। आता मी काय करू? येसाया 5वा अध्याय 5वा वचन। आणि आता मी माझ्या द्राक्ष मळ्याशी काय करीन मी तुम्हाला सांगतो। मी त्यांची कुंपण काढून टाकेन आणि तो जळून जाईल, त्यांची भिंत तोडून टाकीन आणि तो दुडवला जाईल। येसाया 5वा अध्याय 5वा वचन। जर एखादा व्यक्ती फलपूर्ण जीवन जगत नसेल तर प्रभू त्यांच्यासाठी दिलेले संरक्षण काढून घेईल। याचा अर्थ असा नाही की प्रभू कुंपण काढून टाकतो, परंतु जेव्हा तो दुःखी होऊन आपल्याला सोडतो तेव्हा देवाची संरक्षण आपल्यासोबत राहत नाही। त्यांची कृपा काढून घेतली जाईल आणि बाग किंवा द्राक्षमळा उघडाच राहील। किती दुर्दैवी अवस्था असेल ती! सर्व जनावरे आणि जंगली प्राणी बागेत येतील आणि ती उद्ध्वस्त करतील। सर्व द्राक्षवेली तुडवून टाकल्या जातील। समजा एक आंब्याची बाग आहे, तिचे सर्व झाडे भरपूर फळे देत आहेत। त्या बागेसाठी मजबूत कुंपण घातले जाईल आणि त्याचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी नेमले जाईल। पण समजा त्या बागेत फळेच नाहीत, तर त्याला कुंपण काढण्याची किंवा रक्षणासाठी कोणी नेमण्याची गरज नाही, कारण ते फक्त कर्जाची अभय ठरेल। एका देवाची सेवकाने एकदा असे म्हटले होते की प्रत्येक विश्वासणाऱ्याला सुमारे 40,000 देवदूतांचे संरक्षण असते। ते देवाची मुलांसाठी मोठे संरक्षण असते। इतका मजबूत सुरक्षा कवच मोठ्या राष्ट्रांनाही मिळत नाही। प्रभूने आपल्याला जगातील मोठ्या लोकांपेक्षा अधिक उच्च स्थान दिले आहे। एखादा प्रेषित एलिसाला पकडण्यासाठी एक मोठा सैन्य आला। एलिसाचा सेवक हे पाहून घाबरला, पण जेव्हा प्रभूने त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की संपूर्ण डोंगर रथांनी आणि अग्नीची घोड्यांनी भरलेले आहे। आपण फळे देतो देवदूतांचे हे संरक्षण आपल्यावर असते, पण जर आपण फळे दिली नाहीत किंवा कडवट फळे देऊन त्याला दुःख दिले तर हे संरक्षण काढून घेतले जाईल। जेव्हा आपण फळे देतो तेव्हा प्रभू आपले संरक्षण दृढ करतो, जेणेकरून आपण अधिक फळे देऊ शकू। बायबलमध्ये वाचतो की प्रभूने नीतिमान आणि सरळ असा आयुबची सभोवती कुंपण ठेवले होते। आयुबबद्दल सैतानसुद्धा प्रभूला म्हणाला, तू त्याची सभोवती, त्याच्या घराची सभोवती आणि त्याची सर्व गोष्टीची सभोवती कुंपण घातले नाहीस का? आयुब 1 अध्याय 10वा वचन। 3 प्रकारची कुंपणे असतो। पहिले तुमची भोवतीची कुंपण, दुसरे तुमची घराची भोवतीची कुंपण, तिसरे तुमची सर्व गोष्टीची भोवतीची कुंपण। पण प्रभू काय सांगतो? जर आपण फळे देत नाही तर तो कुंपण काढून टाकेल। अडथळा टाकले कुंपण नसले तर विनाश, नुकसान आणि दुःख नक्कीच होईल। देवाची मुलांनो, तुम्ही फळे देत आहात का? पुढील ध्यानासाठी वचन, पवित्र आत्म्याचे फळ हे सर्व प्रकारचे चांगुलपणा, नीती, महत्त्व आणि सत्यता आहे आणि प्रभूला जे पटते ते समजून घेण्याचे आहे। एफेसियर 5वा अध्याय 9वा वचन 10वा वचन। दिवसाची बायबल वाचन, सकाळी उत्पत्ती 41वा अध्याय 42वा अध्याय, संध्याकाळी मॅथ्यू 12वा अध्याय 1 ते 23वा वचन। धन्यवाद। वचन।